रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. फक्त जयंत पाटलांना निवडून द्या, पुढचं माझं मी पाहतो. मंत्री हसन मुश्रीफ. पन्हाळा तालुक्यातील 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जयंत पाटील तसेच पंचायत समितीचे उमेदवार माणिक पाटील व भारती पाटील यांच्या प्रचारार्थ माले येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की शासनाने शेती, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आदी विविध क्षेत्रात अनेक लोककल्याणकारी योजना राबवून भरीव व उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच आक्रमकपणे काम करत आलो आहे. त्यामुळेच जनतेने मला सातत्याने निवडून देत जनसेवेची संधी दिली आहे. माजी आमदार कैलासवासी यशवंतदादा पाटील यांचा वसा व वारसा पुढे नेणाऱ्या डॉक्टर जयंत पाटील यांना पुढील काळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत 7वे मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनीही मंत्री मुश्रीफ यांना पन्हाळा तालुक्यातील वैयक्तिक मैत्री बाजूला ठेवून डॉक्टर जयंत पाटील यांना सक्रिय मदत करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर जयंत पाटील यांनी तालुक्यात राष्ट्रवादीचे घड्याळ पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असून यावेळी उमेदवार माणिक आनंदराव पाटील, आबाजी उर्फ शिवाजी पाटील, अभिजित इंगवले, खंडू हिरवे, कोडोली बँकेचे संचालक रघुनाथ चौगले, अरविंद चौगले, अमर दाभाडे, वैष्णवी चव्हाण आदींनी आपल्या मनोगतातून राष्ट्रवादीला चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन फल्ले व सचिन जाधव यांनी केले. सभेत 7वे मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी, कार्यकर्ते, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी कोडोलीहून नम्रता लोहार. भारतीय शिवाजी पाटील यांना विनंती करतो आणि त्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. आता एक 2-3 दिवस रात्रीचा दिवस करा, हाडाची काढं करा. आता या दिवसात उंदरं घुशी फार फिरत असतात, त्याचा बंदोबस्त करा आणि या तिघांना प्रचंड मताने निवडून द्या आणि कोणत्याही परिस्थितीत प्रचंड मेजॉरिटी झाली की यशवंत दादाच्या नातवाला मी विसरणार नाही हा शब्द तुम्हाला देतो आणि आपले विजय देतो. जय हिंद, जय महाराज. जयंत पाटील आयुष्यभर तुम्हाला यातनं कोण काढू शकत नाही. काम तुम्हाला खरंच तुमचा दवाखाना आहे, तुम्हाला याची माहिती आहे आणि तुम्हाला MBBS करण्याचं काढतो म्हणून तुम्हाला मी प्रॉब्लेम देतो म्हणून सांगितलेला आहे आणि सगळं सहकार्य करतो म्हणून सांगितलेलं आहे. बंधू गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला वाटतं दसरा दिवाळी असेल, लाडक्या बहिणींना आठवत असेल, त्यावेळेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून आम्ही 1515 रुपये देण्याचा निर्णय घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यामध्ये आपल्या पन्हाळा तालुक्यातील 3 उमेदवार फार मोठे यामध्ये योगदान देतील आणि जयंत पाटील आणि त्याचे सर्व सहकारी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या या जाहीर सभेच्या निमित्ताने आपल्या उमेदवाराने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.